योहान्याचं 16 अध्याय 33 वचन. मी या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत यासाठी की माझ्यात तुम्हाला शांती मिळावी. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा. मी या जगाला जिंकले आहे. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. हो, आजच्या या सुंदर दिवसासाठी किती अद्भुत वचन दिलेलं आहे प्रियांनो परमेश्वराने आपल्यासाठी. की परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की मी या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत. हो, परमेश्वराने आपल्याला बऱ्याच अशा काही गोष्टी आपल्याला अगोदरच काय सांगून ठेवल्या आहेत यासाठी की माझ्यात तुम्हाला शांती मिळावी. हो, आणि जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा. हो, कारण जगामध्ये आपल्याला काय क्लेश होणार आहेत, आपल्यावरती संकट येणार आहेत, आपल्याला अडचणी येणार आहेत, आपला जग लोक हे काय द्वेषसुद्धा करू शकतात. तरी परमेश्वर काय सांगत आहे की तुम्ही काय करा, धीर धरा, कारण माझ्यात तुम्हाला शांती मिळावी. हो, कारण परमेश्वर आपल्याला जशी शांती, विसावा, धीर देतो तसं हे जग आपल्याला देऊ शकत नाही प्रियांनो. कारण परमेश्वराचं वचन एका ठिकाणी असंही सांगतं की दुःखी, कष्टी आणि भारक्रांत जन हो मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. हो, कारण परमेश्वराची शांती जी आहे ती असीम आहे, बुद्धीच्या पलीकडे आहे. त्यामुळे परमेश्वर आपल्याला काय सांगत आहे की धीर धरा. आणि तुम्हाला काय जगामध्ये बऱ्याच अडचणी आल्या तरी काय घाबरून जाऊ नका. कारण परमेश्वर काय शेवटी देवबापाने काय केलेलं आहे, मी या जगाला जिंकले आहे. यस, आमेन. कारण परमेश्वराने आपल्याला एकेका व्यक्तीला, एकेका मनुष्याला त्याच्या स्वतःच्या रक्ताने काय केलेलं आहे, जिंकलेलं आहे प्रियांनो. त्यामुळे काय तो विजयी आहे, तो जिंकलेला राजा आहे, महान असा परमेश्वर आहे, सामर्थ्यशाली देवबाप आहे. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की परमेश्वराच्या वचनावरती आपण काय विश्वास ठेवला पाहिजे आणि हो, निरंतर प्रार्थना केली पाहिजे. जेणेकरून आपण काय झालं पाहिजे की आपल्याला परमेश्वराच्या ह्या वचनाने वेळोवेळी धीर, संयम, शांती, सुख, समाधान मिळेल. आणि आपण काय हो की आलेल्या परिस्थितीला, आलेल्या प्रसंगातनं आपण येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्य नावामध्ये बाहेर पडण्यास आपल्याला परमेश्वर सहायता आणि मदत करेल. आणि हो, आपल्याला परमेश्वराची शांतीही मिळेल. कारण आपण जगामध्ये तुम्ही कुठेही जा, विसावा, शांती मिळत नाही प्रियांनो. कोणीही आपल्याला शांती देऊ शकत नाही. फक्त परमेश्वर येशू ख्रिस्त जो आहे की तो काय सांगत आहे की माझ्यात तुम्हाला शांती मिळावी. यस, आमेन. आपण रिसीव करू ह्या वचनाला आणि परमेश्वराला आपण कोटी कोटी धन्यवाद देऊ. कारण खूप अद्भुत वचन असं दिलेलं आहे प्रियांनो. म्हणून तुमची परिस्थिती कशीही असू द्या, बिलकुल घाबरून जायचं कारण नाही. कोणताही आजार असू द्या, कोणतंही कर्ज असू द्या, कसलंही प्रसंग असू द्या, परमेश्वर हा महान आहे, त्याला सर्व काही शक्य आहे. आणि त्याने या जगाला जिंकलेला आहे. म्हणून आपण हे विश्वासाने ग्रहण करूया. आणि माझा विश्वास आहे की या वचनाद्वारे तुम्ही सर्वजण आशीर्वादित होणार आणि तुमची परिस्थिती बदलण्यास परमेश्वर सहायता आणि मदत करू. आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीचे निर्माण करते बापा येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने आम्ही तुमच्या चरणी येतो माझ्या राजा. हो परमेश्वर, या सुंदर दिवसासाठी, ह्या अद्भुत वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या परमेश्वरा. हो देव बापा, हे जग आम्हाला क्लेश करणार आहे, द्वेषसुद्धा करतं परमेश्वरा, आमच्याशी व्यवस्थित वागत नाही माझ्या राजा. हो परमेश्वरा, तुझं वचन सांगते माझ्या राजा, तुला एवढे कष्ट भोगावे लागले माझ्या परमेश्वर, तर त्यामुळे आम्हालाही त्या गोष्टीतनं बाहेर जाणं आहेच, त्या गोष्टीतनं आम्हालाही पार पडावंच लागेल. पण तुझी असीम शांती आम्हाला दे माझ्या राजा. हो परमेश्वरा, कारण तो हा विजयी बाप आहेस, तू जगाला जिंकलेला महान असा राजा आहेस माझ्या परमेश्वरा. हो देव बापा, त्यामुळे तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. परिस्थिती कशीही असू दे माझ्या राजा, तुझा अनुग्रह, तुझी कृपा आमच्यावरती असू दे माझ्या राजा. तुझ्याद्वारेच आम्ही त्या परिस्थितीतनं बाहेर पडाव असं तू आम्हाला सहायता आणि मदत कर माझ्या राजा. हो परमेश्वरा, जे कोणी माझे बहीण भाऊ आज आर्थिक परिस्थितीने खचले असतील माझ्या राजा, आरोग्य नाही म्हणून ते तुझ्यापासून दूर जात असतील माझ्या राजा, ते खचत आहेत परमेश्वरा, त्यांच्यापर्यंत हे वचन तू पोहोचव माझ्या परमेश्वरा. त्यांना एक हिंमत, शक्ती, सामर्थ्य आणि बलाने तू भरून काढ माझ्या राजा. त्यांची परिस्थिती बदलणार आहे असं तू आश्वासन दिलं आहेस, ते त्यांना तू परत एक वार या वचनाद्वारे सांग माझ्या राजा. आणि त्यांनाही तू आशीर्वादित केलंस माझा विश्वास आहे. इथून पुढील वेळ काळ आम्हा सर्वांचं जीवन तुझ्या हाती सोपवते बापा. ही छोटीशी प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रियाने गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत
युगानयुग असो प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त, प्रेज द लॉर्ड. थँक्यू सो मच.